शिवसेनेचे मंत्री स्वीय सहाय्यक आणि सचिवांच्या नियुक्तीवरून प्रचंड नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मुख्यमंत्री कार्यालयाकडून पीए आणि पीएसची नियुक्ती केली जाते। अगदी शिवसेनेच्या मंत्र्यांच्या पीए आणि पीएसची नियुक्ती सुद्धा आता मुख्यमंत्री कार्यालय करणार आहे। नियुक्ती आधी या पीए आणि पीएसची संपूर्ण पार्श्वभूमी तपासली जाते। मात्र यामुळे शिवसेनेचे मंत्री नाराज असल्याचं सूत्रांनी म्हटलंय। तर या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। शिवसेनेचे मंत्री स्वीय सहाय्यक आणि सचिवांच्या नियुक्तीवरून प्रचंड नाराज असल्याची माहिती मिळते, कारण मुख्यमंत्री कार्यालयाकडून पीए आणि पीएसची नियुक्ती आता आणि आता वळतो पुढच्या बातमीकडे। महायुतीतली धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे। शिंदे सेनेचे आमदार प्रचंड नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे। याची झलक रायगड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत देखील पाहायला मिळाली आहे, कारण अजित पवारांच्या उपस्थितीत रायगड जिल्ह्यासाठी बैठक झाली। मात्र या बैठकीला शिंदे सेनेचे मंत्री किंवा आमदार उपस्थित नव्हते। तर रोह्यो मंत्री भरत गोगावले, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे या ऑनलाईन बैठकीला नसल्याचं पाहायला मिळालंय। बैठकीचं आम्हाला निमंत्रणच नव्हतं असा आरोप शिंदे सेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केलाय। आज रायगड जिल्ह्याची जिल्हा नियोजन समितीची ऑनलाईन बैठक मंत्रालयात घेण्यात आली। या बैठकीसंदर्भात आमदारांना कोणतीही आम्हाला त्या ठिकाणी कल्पना देण्यात आलेली नाही। कलेक्टर ऑनलाईन बैठकीला उपस्थित होतात, मग आमदार लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला का बोलवण्यात आलं नाही? आम्ही सुद्धा लोकप्रतिनिधी आहोत। आमच्या मतदारसंघातील जे काही प्रलंबित प्रश्न आहेत हे प्रश्नसुद्धा आम्हाला DPDCच्या माध्यमातून सोडवायचे असतात। अनेक प्रश्न आहेत। रायगड जिल्ह्यामध्ये जे काही आता राजकारण सुरू आहे हे जाणीवपूर्वक शिवसेनेच्या आमदारांना डावललं जाते की अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे। आणि आता राजकीय मात्र थोडी वेगळी बातमी आहे। माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचा प्रताप समोर आलाय। खासगी विमानासाठी तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराजने तब्बल 68 लाख रुपये मोजले। कौटुंबिक वादानंतर ऋषिराज सावंत याने बँकॉकला जाण्याचा प्लॅन केला होता अशी माहिती देखील आता समोर आली आहे। तर तानाजी सावंत यांचा मात्र ऋषिराजने बँकॉकला जाण्यासाठी नकार होता। गेल्या आठवड्यात सुद्धा ऋषिराज सावंत याने दुबई प्रवास केला होता अशी देखील माहिती आता समोर आली आहे। रेस करत असताना लक्षात आलं की तो पुणे एअरपोर्टवरनं फ्लाय करतोय बँकॉकच्या दिशेने त्याच्या 2 मित्रांबरोबर। मग लगेच घरचे सोडणार नाहीत किंवा परमिशन देणार नाहीत म्हणून त्यांनी न सांगता ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी तो तिथं त्याचं काय तर बिझनेसच्या गोष्टी होत्या त्यासाठी तो तिथं जाण्याचा त्याचा मानस होता। आणि ह्या सर्वांच्या मदतीने पोलीस प्रशासनाच्या मदतीने हे सगळ्या गोष्टी ट्रेस आउट झाल्या आणि साधारणतः संध्याकाळी परत 9:30-10 वाजताच्या सुमारास त्याला परत पुणे एअरपोर्टमध्ये सुखरूप ह्या सगळ्यांच्या मदतीने तो आला। तर आपण पाहिलं माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत याचा पुणे विमानतळावरच पोलिसांनी जबाब नोंदवलाय। तर ऋषिराज सावंत हा 68 लाख देऊन एका खासगी विमानानं बँकॉकला निघाला होता। तानाजी सावंत यांच्या तक्रारीनंतर खासगी विमान ट्रॅक करण्यात आलं आणि विमान पुन्हा पुण्यामध्ये आणण्यात आलं। घरी न सांगता ऋषिराज सावंत बँकॉकच्या दिशेने निघाला होता का? नेमकं कुठल्या कारणावरून तानाजी सावंत यांनी अपहरणाची तक्रार दिली याचा तपास सुद्धा आता पोलीस करण्याची शक्यता आहे। हे फ्लाइट घेतला होता, एक चार्टर्ड फ्लाइट होती आणि ते फ्लाइट बँकॉकसाठी बुक करण्यात आली होती। या फ्लाइटचे नंतर ट्रॅकिंग आणि बाकीचे गोष्टी करून या फ्लाइट जे आहे आता पुणेमध्ये लँड झालेला आहे आणि सर्व जे 3 लोक होते जे पॅसेंजर तिन्ही आपल्याकडे आहे, तिन्ही सुखरूप आहे आणि या कोणत्या कारणासाठी हे लोक चालले होते याबद्दलची जे आहे ते विचारपूस आता करण्यात येत आहे। दरम्यान कौटुंबिक वादातून ऋषिराज सावंत हा बँकॉकला निघाला होता। त्याला परत आणण्यासाठी तानाजी सावंत यांनी सत्तेचा गैरवापर केला असा आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलाय। मुलगा घरातून भांडण करून निघून गेला, फक्त त्या मुलाला अडवायचे एवढ्यासाठी सगळी पोलीस यंत्रणा कामाला लावणं गरजेचं होतं आणि त्यासाठी तानाजी सावंतांनी आपण सत्तेत असल्याचा, आमदार असल्याचा, आपल्याकडे पैसा असल्याचा या सगळ्या गोष्टींचा गैरवापर करत ताकदीने एक खोटी केस, तीही अपहरणाची केस दाखल करून घेतली। धन्य ते मंत्री महोदय।
धन्य ते पोलीस स्टेशन आणि धन्य ते सरकार. आणि आता वळतो पुढच्या बातमीकडे. ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक आणि त्यांची पत्नी स्नेहा नाईक यांची एसीबी चौकशी करण्यात आली आहे. रत्नागिरीच्या एसीबी कार्यालयात चौकशी झाली आहे. चौकशीला सहकार्य करणार असल्याचं वैभव नाईक यांनी सांगितलंय. तर दबाव आणण्यासाठी चौकशी करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय. नाईक स्टोन इंडस्ट्रीजचं उत्पन्न, खर्च आणि मालमत्ता संदर्भात एसीबी चौकशी करण्यात आल्याचं कळत आहे. एसीबीची एकीकडे चौकशी होत असताना एसीबी एखाद्या गुन्ह्याची चौकशी करू शकते, परंतु इन्कम टॅक्स हे त्यातले निष्ठा नसतात आणि त्यांनीसुद्धा माझी 2 वर्ष 2दा स्क्रुटिनी केलेली आहे आणि त्यामुळे अशा सगळ्या फाईल आम्ही त्यांना घेऊन दाखवलेल्या आहेत. परंतु एखाद्याला चौकशीसाठी दबाव आणायचा किंवा त्रास द्यायचा असेल तर त्यांना आपण काय करू शकत नाही, परंतु त्यांना जे सहकार्य लागेल ते सहकार्य मी करणार आहे आणि मी आता त्यांच्याकडे हजर होऊन त्यांना जी माहिती दिली त्याच्याविषयी वेगळी काय माहिती असेल तर ती सुद्धा त्यांना देणार आहे. आणि आता वळतो एका महत्त्वाच्या बातमीकडे. सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणावरून भाजप आमदार सुरेश धस आणि आमदार जितेंद्र आव्हाड आमने सामने आलेत. सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येतील आरोप पोलिसांना माफ करायचं तर मग वाल्मिक कराडला देखील माफ करायचं का, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. तर रॉकेल टाकणं हाच आव्हाडांचा धंदा आहे असा पलटवार सुरेश धसांनी केलाय. हे जे लॉजिक आहे, हे जे तर्क आहे, तार्किक आहे, काय त्याला म्हणतात ते, तर मग धनंजय मुंडेंना कशाला बोलायचं, मग वाल्मिक कराडला कशाला बोलायचं, त्यांनाही माफ करून टाका. एवढ्या मोठ्या मनाचे आहात तुम्ही तर. एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय नाही चालत जगामध्ये. ह्याच्यात पण तुम्हाला जात दिसते, आश्चर्य. मोर्चेकऱ्यांच्या संमतीने मोर्चा मिटवणं योग्य का अयोग्य? जर अयोग्य असेल तर जितेंद्र आव्हाड म्हणते ते. जितेंद्र आव्हाडांना फक्त राखेल टाकायचाच धंदा कळतो का? सामाजिक स्वास्थ्य महाराष्ट्रातलं शांत राहिलं नाही पाहिजे का? कुठंतरी प्रकरण तिकडच्या तिकडं, म्हणजे लॉंग मार्च मुंबईला येण्याच्या अगोदर नाशिकमध्येच थांबला. याच्यामुळं जितेंद्र आव्हाडांना काही पोटसूळ वगैरे सुटलाय का काय, असं मला या ठिकाणी म्हणायचंय. आणि आता बातमी आहे राहुल सोलापूरकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यासंदर्भातली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलच्या राहुल सोलापूरकरांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची अनुसूचित जाती जमाती आयोगाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. सोलापूरकरांनी बाबासाहेबांच्या ब्राह्मण असण्याबाबत संदर्भ, पुरावे आयोगापुढे सादर करावेत, अन्यथा पुढील कारवाईला सामोरं जावं असा इशाराच राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी दिलाय. जे संदर्भ त्यांनी दिलेले आहेत त्या संदर्भांच्या पुष्ट्यर्थ काही डॉक्युमेंट्स असतील, काही संदर्भ असतील, काही लिखाण असेल तर त्यांनी ते आयोगाच्या पुढे सादर करावं. खरं तर असं करून त्यांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलेला आहे आणि या राज्यातल्या, देशातल्या दलितांच्या, शोषितांच्या भावना दुखावलेल्या आहेत. त्यांनी या पद्धतीने तत्काळ खुलासा करावा अशा पद्धतीची सूचना मी अनुसूचित जाती जमाती आयोगाचा उपाध्यक्ष या नात्याने आज त्यांना दिलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर वादग्रस्त विधान केल्यानं राहुल सोलापूरकर वादाच्या भोवऱ्यात सापडल्यात. त्यांच्या या बेताल बडबडी विरोधात आंबेडकर अनुयायी आता चांगलेच आक्रमक झालेत. राहुल सोलापूरकरांच्या पुण्यातल्या घराबाहेर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या, त्याचप्रमाणे वंचितच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. तर बॅरिगेटिंग तोडत आता आत घुसण्याचा प्रयत्न देखील त्यांच्याकडून करण्यात आलाय. संविधानाची प्रत हातात घेऊन वंचितच्या कार्यकर्त्यांनी सोलापूरकर यांच्या घराबाहेर जोरदार आंदोलन केलंय. शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या नालायकाने आव्हान केलेलं आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत. आणि हा बरुणवादी महाचोर राहुल सोलापूरला आम्ही सोडणार नाही. पुणे शहरामध्ये राहुल सोलापूरला फिरू देणार नाहीये. जिथं दिसेल तिथं काळ फासणार आहे तोंडाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा अवमान करणाऱ्या बांडगुळाला या पुण्यामध्ये फिरू देणार नाही. जाती माणसे तर बोललेले शब्द आहेत. भविष्य काळामध्ये याच्याकडे अन्याय झालेला आहे आणि त्यांनी याची माफी मागावी. आम्ही राहुल सोलापूरकरची माफी स्वीकारणार नाही.
त्यांनी त्यांच्यावर अटक करून त्यांच्यावर कायदेशीर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. उठ दुपारी घे सुपारी काही बोलायचं आम्ही सहन करणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलला, हे अपशब्द आम्ही सहन करून घेणार नाही. तर दुसरीकडे रश्मी ठाकरेंनी आशा भोसलेंवर नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आशा भोसलेंनी एकनाथ शिंदेंबाबत केलेल्या विधानामुळे ही नाराजी असल्याचं समजतंय. रश्मी ठाकरेंनी त्याबाबत संतापही व्यक्त केलाय. बाळासाहेब ठाकरेंनंतर खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंनी उभारली असं विधान आशा भोसले यांनी केल्याचं आपण पाहिलंय. मात्र कौटुंबिक संबंध असून देखील आशाताईंनी केलेल्या विधानाने ठाकरे कुटुंबीय व्यथित झालंय. तर रश्मी ठाकरेंनी आपली नाराजी आशा भोसलेंपर्यंत पोहोचवल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली. तर नेमकं रश्मी ठाकरे का नाराज झाल्यात आपण पाहूया. एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त आशा भोसलेंकडून कौतुकाचा वर्षाव त्यांच्यावर करण्यात आला होता. बाळासाहेबांसारखी एकनाथ शिंदेंनी देखील शिवसेना उभी केल्याचं आशा भोसले यांनी विधान केलं होतं. रश्मी ठाकरे यांची आशा भोसले यांच्यावर तीव्र नाराजी त्यानंतर पाहायला मिळते. मध्यस्थांकडून आशा भोसले यांना निरोपही दिल्याची माहिती आहे. तर एकनाथ शिंदेंना श्रेय दिल्यामुळे ठाकरे कुटुंबीय व्यथित झाल्याची माहिती समोर येते. तर आशा भोसले एकनाथ शिंदेंबाबत नेमक्या काय बोलल्या होत्या त्यावरही आपण एक नजर टाकूयात. आणि तुम्ही मला फार आवडता. अचानक वर आलात तुम्ही, आम्हाला माहित नाही तुम्ही काम करत होता म्हणून. अचानक वर आलात आणि जशी बाळासाहेबांनी शिवसेना घडवली एकट्याने, तशी तुम्ही परत शिवसेना घडवलीत. त्यामुळं मला तुमचा अभिमान वाटतो. आणि आता सर्वसामान्यांसाठी एक ब्रेकिंग न्यूज आहे. सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होताना पाहायला मिळते. मात्र लवकरच सोन्याचा दर 1 लाखांच्या घरात जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. गेल्या काही दिवसात सोन्याच्या दराने उच्चांक गाठलेला आहे. बजेटनंतरही सोन्याच्या किमतीत वाढ सुरूच आहे. सोन्याचा दर आता 88,500 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झालाय. गेल्या वर्षभरात सोन्याच्या दरात तब्बल 23,000 रुपयांच्या आसपास वाढ झाली आहे. तर जानेवारी 2024 मध्ये सोन्याचा दर हा 63,250 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेमध्ये सर्व प्रकारच्या स्टील आणि ॲल्युमिनियम आयातीवर 25% शुल्क लावण्याची घोषणा केली आणि त्याचाही परिणाम आता सोन्याच्या दरांवर होत आहे. तर आपण पाहतोय ट्रम्प यांची स्टील आणि ॲल्युमिनियम आयातीवर 25% शुल्क लावण्याची घोषणा. ट्रम्प यांच्या ट्रेड वॉरमुळेच आता जगभरातल्या बाजारात अनिश्चिततेचं वातावरण पाहायला मिळत आहे. तर रुपयाच्या तुलनेत डॉलरची देखील वाढ झाली आहे. शेअर बाजारात घसरण पाहायला मिळत आहे. तर गुंतवणूकदार सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणुकीकडे आता वळल्याचं पाहायला मिळत आहे. लग्नसराईच्या हंगामामुळे सोन्याची खरेदी देखील वाढली आहे. आणि आता पुन्हा एकदा एक राजकीय बातमी. महायुती सरकारच्या काळात सुरू झालेली लाडका भाऊ योजना गुंडाळण्याची हालचाल सुरू झाली आहे. लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर ताण येतोय. त्यामुळे लाडका भाऊ योजना बंद होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या काळात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली होती. यात सरकारकडून 5,000 रुपयांपर्यंतचं स्टायपेंड 6 ते 36 महिन्यांच्या प्रशिक्षण कालावधीसाठी दिलं जातं. मात्र या योजनेकडे खासगी कंपन्या तसंच विद्यार्थ्यांनीही पाठ फिरवली आहे. तर योजनेमध्ये सहभागी असलेले इंटर्न्स यांची संख्या आहे 1,27,339. तर प्रत्यक्ष स्टायपेंड घेतलेले इंटर्न्स आहेत 1,16,950. सरकारी आस्थापनांमधील इंटर्न्सची संख्या आहे 80,544 म्हणजे 63.25%. तर खासगी आस्थापनांमधील इंटर्न्स आहेत 46,795 एकूण 37.74% एवढी ही संख्या आहे. वळतोय पुढे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थीची आता निकषानुसार पडताळणी सुरू झाली आहे. 5 टप्प्यांमध्ये याची चौकशी सुरू असून अनेक लाडक्या बहिणी यादीतून बाहेर जाणार आहेत.
निकषांनुसार किती लाडक्या बहिणींना याचा फटका बसणार आहे, पाहूयात या विशेष रिपोर्टमधून. लाडक्या बहिणींची 5 टप्प्यात चौकशी. लाडकीचं उत्पन्न, कागदपत्रे आणि जमीन तपासणार. अंगणवाडी सेविकांकडनं लाडकींचा पंचनामा. महायुती सरकारला लाडकी बहीण योजना डोईजड झालीय. लाडकीमुळे इतर योजनांवर मोठा आर्थिक परिणाम झालाय. त्यामुळे आता या योजनेची काटेकोर अंमलबजावणी केली जाते. योजनेच्या निकषांनुसार लाभार्थ्यांची 5 टप्प्यांवर पडताळणी होणार आहे. योजनेच्या प्रत्येक निकषानुसार किती महिला पात्र आहेत याची अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी होणार आहे. 4 चाकी गाडीवाल्या लाडक्या बहिणींची सर्वाधिक संख्या पुणे जिल्ह्यात आहे. आर्थिकदृष्ट्या सधन असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात अपात्र बहिणींची संख्या जास्त ठरणार आहे. लाडक्या बहिणींची कोणत्या 5 टप्प्यांवर पडताळणी होणार आहे पाहूया. एका कुटुंबामध्ये एकापेक्षा अधिक सरकारी योजनेचे लाभार्थी. बनावट कागदपत्रांद्वारे योजनेचा लाभ घेणारे. कुटुंबातील एकाला निवृत्ती वेतन असल्यास 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असणारे. 5 एकरपेक्षा अधिक जमीन असलेले लाभार्थी अपात्र ठरवण्यात येणार आहेत. लाडकी बहीण योजनेतील तब्बल 5 लाख लाभार्थी कमी झाले. त्यामध्ये 65 वर्षांवरील संजय गांधी निराधार आणि नमो शक्ती योजनेच्या लाभार्थी महिला आहेत. दरम्यान कोणतेही नवीन निकष लावलेले नाहीयेत असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. तर ही योजना पालिका निवडणुकांनंतर भाजप बंद करेल असा संशय विरोधकांनी व्यक्त केलाय. कुठलाही नवीन निकष नाही. योजना घोषित केली त्यावेळेस जे निकष होते त्या निकषांपेक्षा वेगळं ज्यांनी अर्ज केला त्यांच्यावरच ही कारवाई होते आहे. मला आनंद आहे की आमच्या काही लाडक्या बहिणींनी स्वतः निर्णय केला की आम्ही निकषाबाहेर गेलो आहोत आणि त्यामुळे आम्ही हे या ठिकाणी सोडतो आहोत. कोणाचेही पैसे आम्ही परत घेतले नाही, परत मागणार नाही. निश्चितपणे आपण पाहता राज्यामध्ये आज लाडकी बहीण योजना 2100 देणार होते, कुठे दिलेत, सुरू केलेत का? आपल्याला हे सांगतो आणि आधी पण बोललेलो आहे, महापालिकेच्या निवडणुका झाल्या की भाजप ही लाडकी बहीण योजना बंद करेल. हे नुसतं निवडणुकीसाठी केलं होतं आणि आम्ही महाविकास आघाडीतून 3000 रुपये देणार होतो. आपण पाहताय आता किती काय चाललंय ह्यांचं. बोलतात खोटं भाजपवाले, पण पुढे काही करत नाही. केंद्र सरकारची शेतकरी सन्मान योजना आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला प्रत्येकी 12,000 रुपये दिले जातात. या दोन्ही योजनांच्या 19 लाख महिला शेतकरी लाभार्थी आहेत. या योजनेतील महिला लाडकीचा लाभ घेत असतील तर त्यांचा अर्ज बाद केला जाणार आहे. 2.5 कोटी लाभार्थ्यांची संख्या कितीने कमी होणार ते आता पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.